भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। तसेच यावेळी उल्हासनगरमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यासाठी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट माधवी नाईक, भाजपा प्रदेश महासचिव व विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, निरंजन डावखरे, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, तसेच ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, पत्रकार व भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन व इतर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर प्रसंगी असंख्य कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने झालेल्या या प्रवेशामुळे ठाणे जिल्ह्यातील भाजपाचा किल्ला आणखी भक्कम झाला आहे असे बोलले जात आहे। ठाण्यातील श्री नारळवाला चाळ गणेशोत्सव मित्र मंडळ यंदा आपल्या 35व्या वर्षात प्रवेश करत असून समाज उपयोगी व सांस्कृतिक उपक्रमांमुळे हा गणेशोत्सव विशेष ठरत आहे। मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक संजय पितळे व अध्यक्ष जयेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा इको फ्रेंडली सजावट, धार्मिक आणि पारंपरिक उपक्रमांसह गणेशोत्सव साजरा होत आहे। गणेशोत्सवाच्या सुरुवातीला 3 सप्टेंबर रोजी मंडळाच्या वतीने आयोजित फ्री मेडिकल कॅम्पमध्ये तब्बल 350 नागरिकांनी तपासण्या करून घेतल्या। या कॅम्पमध्ये 15 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या। तसेच उपस्थितांना फ्री आभा कार्डचे वितरणही करण्यात आले। समाज उपयोगी उपक्रमांमुळे नागरिकांनी या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्याच दिवशी रात्री जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात माता की चौकी पार पडली, तर 5 सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजन आयोजित करण्यात येणार असून या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। गणेशोत्सवाची सांगता 6 सप्टेंबर रोजी भव्य विसर्जन सोहळ्याने होणार आहे। इको फ्रेंडली सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून गणपती बाप्पा 35व्या वर्षाचा गणेशोत्सव साजरा केला आहे। माझं नाव हेमंत बिडवई। श्री नारळवाला चाळ मित्रमंडळाच्या वतीने यंदाचं 35वं वर्ष आहे। अध्यक्ष श्री जयेश बबन यादव, अमोल बबन यादव, कार्यकर्ते जे आहेत योगेश कासार आणि आमचे मामा आणि आमचे जे प्रमुख सल्लागार आहेत ते संजय पितळे साहेब, या नारळवाला चाळ मित्रमंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांची रेलचेल चालूच असते। तर यावर्षी आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन केलं होतं। तर त्या माध्यमातून आज 3 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचं, या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ 14 टेस्ट होतात। त्याच्यामध्ये ECG टेस्ट पण आहे, त्याच्यानंतर आपण ब्लड टेस्ट जे आहे, ब्लड टेस्ट आहे, त्याच्यानंतर शुगर टेस्ट आहे, अशा वेगवेगळ्या जवळजवळ 13 टेस्ट आहेत। त्यानंतर आय टेस्ट आहे आणि आपण आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याचं वितरण आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो। तर म्हणजे हा जो उपक्रम राबवण्याचा जो आम्ही विचार केला तो अशा पद्धतीने केला की आज हेल्थची गरज आहे लोकांना आणि या माध्यमातून ज्या फ्री टेस्ट देतोय, तर आज परिसरात बाजारपेठेचा जवळजवळ सगळा परिसर आहे। कॅम्प चालू होऊन 9:30 ते 10 वाजता कॅम्प चालू झाला, पण 10 वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे एक 12:30ची वेळ झाली आहे। तर 12:30 पर्यंत जवळजवळ 100-125 लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे आणि याच माध्यमातून असे बरेच लोक जवळजवळ संध्याकाळी आमचं 5 ते 6 वाजेपर्यंत जवळजवळ 600 लोकांचं टार्गेट आहे। 600 लोक या कॅम्पच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचा फायदा घेतील। तसेच उद्या माता की चौकी म्हणून एक मोठा कार्यक्रम आहे, अतिशय धार्मिक कार्यक्रम आहे आणि या धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सगळ्या समाजाची जी लोक आहोत एकत्र येणार आहोत आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण माता की चौकी हा जवळजवळ देवींच्या गाण्यांचा मोठा कार्यक्रम होणार आहे आणि मुंबईचा एक वैष्णोदेवी माता ग्रुप म्हणून जो आहे तो या माध्यमातून कार्यक्रम असेल। त्यानंतर आम्ही एक छोटीशी एक उपक्रम राबवलेला जयेश बबन यादव यांच्या माध्यमातून, जे अध्यक्ष आहेत, की आम्ही दर्शनाला जे येणारी लोक आहेत त्यांना आम्ही एक आवाहन केलं होतं की त्या आवाहनाच्या माध्यमातून की तुम्ही प्रसाद फुलं असं न आणता एक वही आणि एक पेन
हे आणावं आणि त्या माध्यमातून जवळजवळ मला असं वाटतं की 200 ते 250 लोकांनी वही आणि पेनाचं आम्हाला दान केलेलं आहे मंडळाला. आणि ते दान जे आहे आम्ही वाडा, मोखाडा तसेच खारगाव या ठिकाणी आम्ही ते वही आणि पेन आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहोत. कारण की त्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी आजही वंचित आहेत. तर आपण त्या विद्यार्थ्यांसाठी ते देणार आहोत. वही पेन, काही लोकांनी पॅड्स आणून दिलेले आहेत, रायटिंग पॅड आणून दिलेले आहेत, पेन आणून दिलेले आहेत. अशा माध्यमातून आम्ही या मंडळाच्या वतीने असं भरगच्च मोठा कार्यक्रम आहे. आणि सत्यनारायणाची पूजा 5 तारखेला आहे. त्या माध्यमातून पण एक आम्ही लहान मुलांचं एक छोटासा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ठेवतोय. त्यानंतर 5-6 तारखेला विसर्जन मिरवणूक आहे. विसर्जन मिरवणुकीचा जो सोहळा असतो हा अत्यंत विलोभनीय सोहळा असतो. बघायचं गेलं तर आज जे ठाण्यातले मानाचे गणपती जे उत्सव होतात त्यामध्ये आमचा गणपती उत्सव मानला जातो. आणि विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे हा अतिशय वेगळ्या पद्धतीने असतो. त्यासाठी सुद्धा तुम्ही तो बघण्यासाठी यावा. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत. म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित ठाण्यातील ऐतिहासिक दहीहंडी सोहळ्याने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर गौरवले आहे. तब्बल 13 वर्षापूर्वी म्हणजेच 10 ऑगस्ट 2012 रोजी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली होती. आणि आता पुन्हा एकदा कोकण नगर गोविंदा पथकाने 10 तारांचा मानवी मनोरा यशस्वीरित्या रचत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. श्री सिद्धिविनायकाच्या साक्षीने या अभूतपूर्व कामगिरीची दखल घेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकारी स्वप्नील डांगरकर यांनी आज याचे अधिकृत प्रमाणपत्र सुपूर्द केले. हा सोहळा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. सध्या गणेशोत्सव सुरू असून या यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत. म्हणून या विश्वविक्रमाला गवसणी घालता आले आहे. त्यामुळे सिद्धिविनायकाचे आभार मानून पुन्हा नव्या खेळासाठी बळ दे यासाठीच हा सोहळा बाप्पाच्या मंदिरात आयोजित करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे विशेष आभार मानण्यात आले. कारण त्यांच्या सातत्यपूर्ण पाठबळामुळे व मार्गदर्शनामुळे हा विक्रम शक्य झाला. कोकण नगर गोविंदा पथक हे 10 थरांचा विक्रम अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविणारे पहिले पथक ठरले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या परंपरेला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. कोकण नगर पथकाची मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जोखीम पत्करण्याची तयारी हेच त्यांच्या विक्रमामागील मोठे यश आहे. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आणि गोविंदा पथकाने तसेच मान्यवरांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या अथक परिश्रमांचे कौतुक केले. त्यांच्या दूरदृष्टीकोनामुळे, नेतृत्वामुळे व अथक प्रयत्नांमुळे ठाण्यातील दहीहंडी सोहळा आज जागतिक कीर्तीला पोहोचला आहे. यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले,
दहीहंडी ही केवळ परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक आहे. आज या विक्रमामुळे महाराष्ट्राचे नाव जगभर दुमदुमले असून ही आपल्या संपूर्ण गोविंदाची ऐतिहासिक कामगिरी आहे आणि या सर्व यशामागे श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आहेत. भारतात 15 जुलै रोजी दिमाखात टेस्ला कार दाखल झाली. 15 जुलै रोजी मुंबईतील BKC येथे टेस्लाचं शोरूम लॉन्च करण्यात आले. यानंतर आजपासून 5 सप्टेंबरपर्यंत टेस्लाची गाडी वितरित करण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. देशातील टेस्लाची पहिली कार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खरेदी केली. दरम्यान देशातील टेस्लाची पहिली गाडी मीच खरेदी करणार असा निर्धार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आज प्रताप सरनाईक यांनी टेस्लाची कार खरेदी केली. भारतातील सर्वात पहिली टेस्ला कार मला विकत घेता आली याचा मला अभिमान आहे. महत्त्वाचे म्हणजे ही टेस्ला कार कोणतेही डिस्काउंट न देता पूर्ण पैसे भरून मी विकत घेतली आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच टेस्लाची ही कार मी माझ्या मुलाला नाही तर माझ्या नातवाला देत आहे, कारण तो शाळेतही कार घेऊन जाईल आणि सर्वांना पर्यावरणपूरक कारचा संदेश देईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान जगातील अत्याधुनिक आणि सुरक्षित कार म्हणून टेस्ला ओळखली जाते.